नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। महाराष्ट्रात झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर या निकालावर अनेक पक्षातील लोकांनी, आमदारांनी आणि राजकीय व्यक्तींनी आजपर्यंत शंका उपस्थित केली। हा निकाल अनाकलनीय आहे असे देखील सांगितले गेले। यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर झाला आणि अनेकांनी ईव्हीएमवर संशय देखील व्यक्त केला। काही पराभूत आमदारांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली। निवडणूक आयोगावर अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। हा विजय नैतिक नसून अनैतिक आहे असाच सूर महाराष्ट्रातील जनतेच्या देखील मनात होता। शिवाय जनतेला असे वाटत होते की हा निकाल जनतेचा निकाल नसून ईव्हीएमचा निकाल आहे, इथपर्यंत आरोप करण्यात आले। मात्र हे सर्व आरोप फक्त आरोप म्हणून राहिले, काहीही सिद्ध होऊ शकले नाही किंवा आरोप सिद्ध करण्याचे सर्व संविधानिक मार्ग जणू काही या राज्यात आणि देशात बंद झाले आहेत। त्यामुळे पराभूत झाले म्हणून तुम्ही ईव्हीएम वर खापर फोडतात, जिंकून आले तर ईव्हीएम चांगले असते असे सांगून सत्ताधाऱ्यांनी देखील आरोप करणाऱ्यांना मूर्खाच्या गणतीत काढले। हे सर्व झाले, सत्ता स्थापन झाली, खाते वाटप झाले, मात्र अद्याप या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणतीही जाहीर वक्तव्य केलेले नव्हते। मात्र आता त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात या विषयावर उघडपणे भाष्य केलं आहे। त्यात त्यांनी निवडणुकीच्या आकड्यांचा देखील उल्लेख केला आणि कार्यकर्त्यांना सांगितले की आपल्याला लोकांनी मतं दिली, मात्र ती कुठेतरी गायब झाली। महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला, मात्र निकालानंतर राज्यात कुठेच उत्साह दिसला नाही, या उलट एक प्रकारचा सन्नाटा होता असे देखील ते म्हणाले। ते आपल्या भाषणात असे देखील म्हणाले की मला संघाची एक व्यक्ती भेटली होती आणि तिने म्हटलं होतं की इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा। त्यामुळे या निकालावर फक्त मी पराभूत झालो आहे म्हणून प्रश्न उपस्थित करत नाही, तर अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत आहे असे देखील राज ठाकरे म्हटले आहे। या निकालाबद्दल बोलताना ते म्हणतात की यातील काही गोष्टींवर माझा विश्वासच बसू शकत नाही। येथे आपल्या पक्षाचे माजी आमदार राजू पाटील बसले आहेत। 1400 लोकांच्या गावात राजू पाटलांना किती मतं पडली असतील? या गावातून राजू पाटलांना एकही मत पडलं नाही। विशेष म्हणजे यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या भावाला या भागातून चांगलं मतदान झालं होतं। दुसरं उदाहरण त्यांनी असं दिलं की मराठवाड्यातील त्यांच्या नगरसेवकाला त्यांच्याच भागातून 5500 मतदान झालं। त्याच वार्डात त्याला विधानसभेत 2500 मतदान झालं। जे बाळासाहेब थोरात 70 ते 80 हजार मतांनी निवडून यायचे, ते आता 10,000 मतांनी पराभूत झाले। तरी देखील तुम्ही या निकालावर विश्वास ठेवणार का? असं मी म्हणत नाही, तर अख्खा महाराष्ट्र म्हणतो असं राज ठाकरे म्हणाले। या निवडणुकीत जे निवडून आले त्यांना देखील मोठा शॉक बसला आहे। भाजपला 132 जागा मिळाल्या, त्यापूर्वी 105 जागा होत्या आणि 2014ला 122 जागा होत्या। या निवडणुकीत अजित पवारांना 42 जागा आल्या। खरं तर त्यांना 4-5 जागा येतील असं वाटत होतं, मात्र मिळालेल्या 42 जागांवर तुमचा तरी विश्वास बसेल का, असा देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला। जे अजित पवार, छगन भुजबळ, शरद पवार यांच्या नावाने राजकारण करतात, त्या शरद पवारांना या निवडणुकीत फक्त 10 जागा मिळतात, यावर तुमचा विश्वास बसतो का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले। सर्वसाधारणपणे एक खासदार म्हणजे 6 आमदार असे एक राजकीय गणित असतं, त्यांचे फक्त 15 आमदार निवडून येतात। शरद पवारांचे 8 खासदार, त्यांचे 10 आमदार निवडून येतात। अजित पवारांच्या 1 खासदार, त्यांचे 42 आमदार निवडून येतात। 3 महिन्यात लोकांची मतं इतकी बदलतात, असा देखील उपरोधात्मक टोला त्यांनी या निकालावर लावला। यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की तुम्ही मतदानावर जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, फक्त ते मतदान आपल्यापर्यंत आलेलं नाही, ते मतदान कुठेतरी गायब झालं आहे। ते पुढे असंही म्हणतात की या देशात जर अशा प्रकारच्या निवडणुका होत असतील तर मग निवडणूक न लढलेल्या बऱ्या। राजकारणात कोणीही विजयाच्या आम्रपट्टा घेऊन आलेला नसतो, त्यामुळे या गोष्टी होत राहतील असं देखील ते म्हणाले। त्यामुळे साहजिक आहे की जर हा निर्णय राजकारणी लोकांना पटलेला नाही, राजकीय पक्षांना पटलेला नाही, पराभूत झालेल्या उमेदवारांना पटलेला नाही, राज्यातील जनतेला पटला नाही, तो पटला आहे फक्त निवडून आलेल्या आमदारांना। त्यातील अनेक विजयी आमदारांना देखील प्रश्न पडला आहे की इतकी मतं आम्हाला मिळाली तरी कशी। त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांची वीज माफी, लाडक्या बहिणीला दिलेले 1500 रुपये, या व्यतिरिक्त सरकारने असं कोणतं भरीव योगदान दिलं होतं की रात्रीतून लोकांच्या मनी परिवर्तन झालं आणि महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान झालं। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेले सत्तांतरण,
स्थापन केलेली अनैतिक सत्ता, सत्तेचा गैरवापर, राजकीय पक्षांची केलेली तोडफोड, आमदार खासदारांची झालेली पळवापळवी, घटनात्मक पदांचा दुरुपयोग, न्यायालयाकडून झालेले विलंब, पक्षात आणि राजकीय घराण्यात झालेली गद्दारी हे सर्व जनता इतक्या सहज विसरून गेली असं तुम्हाला वाटतं का? हा उद्रेक जनतेच्या मनात नव्हता का? की महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मोठी गोष्ट आहे? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आज देखील आहेत. निकाल लागला, सरकार स्थापन झालं, पण हा निकाल आजही जनतेच्या पचनी पडला नाही हे एक वास्तव आहे. या वास्तवाला राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून बळ दिले आणि पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला. तूर्त एवढेच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. आपणास जर आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.